डॉक्टरला बोलवलं पण तिचं धाद्रपान जायना. खोट्या सापाने धाद्रपान लावलं का खऱ्या सापाने? हे तुम्हाला सगळ्याला माहिती. कोण्या? खोट्या सापाने. मग हा प्रपंच खरा आहे का खोटा आहे? बरी हिंमत झाली तुमची खोटं म्हणायची. खोटा आहे हे बरोबर आहे, पण आपल्याला खोटं म्हणा वाटतं का? घरदार, मुलं बाळ, पोरं सोरं खोटं म्हणून आपण काही सोडून देतो का? बरं, खोटं म्हणून सोडून द्यावा का? सोडून दिलं एक घोटाळाच. नाही सोडलं तर त्याच्यापेक्षा मोठा घोटाळा. महाराजांनी काय सांगितलं? सोडिला संसार माया तयावरी फार माया, तयावरी फार माया, तयावरी फार. सोडिला संसार माया तयावरी पार, माया तयावरी पार, माया तयावरी. सोडिला संसार, सोडिला संसार, सोडिला संसार, संसार सोडिला संसार. सोडिला संसार, सोडिला संसार, सोडिला संसार, सोडिला संसार. माया तयावरी फार, सोडिला संसार, सोडिला संसार, सोडिला संसार, सोडिला संसार. माया तयावरी पार, सोडिला संसार, सोडिला संसार, सोडिला संसार, सोडिला संसार माया तयावरी फार. तुकाराम महाराजांनी सांगितलं, संसार सोडला की देव माया प्रेम देतो. मग संसार सोडा म्हणजे काय करा? हा जो चाललेला संसार आपण ज्या घरादारा मुलाबाळात राहतो, त्याला सोडावं का धरून ठेवावं? सोपं उत्तर आहे, त्याच्यात राहावं पण चित्ताने सोडावं. किती सोपं आहे. पण त्याच्यात राहून ते सोडता येतं का? नाही सोडता येत. मग सोडून सोडा. मग सोडून सोडता येत नाही म्हणलं मग राहून सोडा. कोणतं तरी करा ना. एक तर त्याच्यात राहून सोडा, नाही तर मग सोडून सोडा. कोणता तरी मार्ग निवडा. कारण हा मार्ग निवडल्याशिवाय आपली वृत्ती, आपलं चित्त शांत होणार नाही. कारण हा संसार, हे जग आपल्याला विक्षेप तयार करून देत. अवस्थेचं वर्णन चाललंय. अज्ञान, आवरण, विक्षेप. तिसरी अवस्था विक्षेप आहे. आणि हे विक्षेप काय करतो? खऱ्याला खोटं समजतो आणि खोट्याला खरं समजतो. याचं नाव विक्षेप. म्हटले महाराज, कीर्तन लय रंगात आलं होतं, पण मध्येच एक दारुडे आला आणि धिंगाणा केला. काय झालं? विक्षेप. हा हे विक्षेप सांगतो. कोणी केला नाही आपल्या इथं, कोणी नाही केला, पण मी एक सांगितलं, विक्षेप झाला. मग विक्षेप गेला पाहिजे की नाही आपल्या जीवनातला? म्हणून आपला परमार्थ चांगला चाललेला आहे, पण चांगल्या परमार्थामध्ये अनेक वेळा आपल्या जीवनात विक्षेप होतो. आणि म्हणून हा विक्षेप गेला पाहिजे. ज्याच्या जीवनातला विक्षेप जातो त्याचं चित्त शांत होतं. ज्याच्या जीवनात विक्षेप असतो त्याचं चित्त शांत नसल्यामुळे त्याला कुठल्याही कामामध्ये रस निर्माण होत नाही, आनंद निर्माण होत नाही. आनंद निर्मिती करता काय गेलं पाहिजे? विक्षेप गेला पाहिजे. आता विक्षेप जाण्याकरता काय केलं पाहिजे? एक तर भगवंताचं चिंतन केलं पाहिजे, नाही तर श्री गुरुकडे गेलं पाहिजे आणि ब्रह्मज्ञानाचं श्रवण केलं पाहिजे. श्रवण फार महत्वाचं आहे. प्रत्येकाने ऐकलं पाहिजे. कारण श्रवणाने बुद्धी स्वच्छ होते आणि बुद्धी स्वच्छ झाली की मल विक्षेपाती जातात आणि मल विक्षेपाती गेले की ब्रह्मज्ञान माणसाला होतं.
म्हणून श्रवण केलं पाहिजे. साधू संतांनी सांगितलं श्रवणाच्या मिशी बैसावे येऊनी साम्राज्य भुवनी सुखीन. श्रवणाची वाट चोखाळली शुद्ध, परिणाम काय झाला? गेले भेदाभेद निवारून. म्हणून सुंदर श्रवण करावं. श्रवण करण्याची सवय असावी माणसाला. चांगलं ऐकत जावं. ज्या माणसाला श्रवणाची सवय असते ते माणसं पुढे मनन करतात. जे माणसं मनन करतात ते पुढे निधिध्यासन करतात. जे निधिध्यासन करतात ते तत्वम पदार्थाचं शोधन करतात. आणि जे तत्वम पदार्थाचं शोधन करतात तेच परमार्थातल्या पूर्ण आनंदाला जाऊन पोहोचतात. म्हणून आपण श्रवण केलं पाहिजे. श्रवणाने काय होतं? परोक्ष ज्ञान होतं. देव आहे, देव आहे, देव आहे असं जे संत म्हणतात ना, ते परोक्ष ज्ञान. देव आहे असा दृढ निश्चय होत चालतो की जगामध्ये देव आहे. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात देव आहे, एकनाथ महाराज म्हणतात देव आहे, सावता महाराज म्हणतात देव आहे, नरहरी महाराज म्हणतात देव आहे, तुकाराम महाराज म्हणतात देव आहे, निळोबाराय म्हणतात देव आहे. एवढे संत जर म्हणतात देव आहे तर आपला निश्चय होतो देव नक्कीच आहे. नेहमी ऐकत जा. ऐकलं की आहे 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 बरोबर होतं. ऐकून ऐकून आहेवर आपण येतो. काही लोक कीर्तन कधीच ऐकत नाही. मग कोणाचं ऐकत आहेत? देव नाही म्हणणाराचं ऐकत. नेहमी त्याला तेच सहवास. देव नाही, देव नाही, देव नाही. असता तर भेटला असता, असता तर दिसला असता, असता तर हे सगळं त्यांनी काही केलं असतं, असता तर लोक हे पाप करते त्याला मारलं असतं देवानी. अशी लोक निषेध रूपाने वर्णन करतात. आणि अशाची संगती आपण केली की आपली सुद्धा बुद्धी एक दिवस कशी होते? देव नाही या भावावर येतो. म्हणून आहे म्हणणाराची संगती करावी, नाही म्हणणाराचं खंडन करावं. नाही खंडन करता आलं तर तिथून निघून जात जावं, त्याचा ऐकू नये. म्हणून श्रवण माणसाने अवश्य करावं. त्यामुळे परोक्ष ज्ञान होतं. देव आहे असा दृढ निश्चय होतो. आणि त्यानंतर आपलं तेवढं चिंतन झालं की देव आहे याचा अनुभव येतो. आणि अनुभव येणं याचं नाव आहे अपरोक्ष ज्ञान. दृढ अपरोक्ष ज्ञान माणसाला होतं की देव आहे. आणि ज्यावेळेस देव आहे असा दृढ अपरोक्ष ज्ञान होतं त्यावेळेस त्या माणसाच्या जीवनामध्ये शोक नावाची वस्तू राहतच नाही. शोक म्हणजे समजतो ना, काही काही लोकांना शोक म्हणजे शोकीन समजते. शोकीन नाही. शोक नावाचा अर्थ दुःख. अर्जुन होता. अर्जुनाला देवाने सांगितलं, देव अर्जुना अरे तू गप्पा मोठ्या पंडिताच्या मारतोस आणि शोक करतोस. शोक करणं म्हणजे दुःख करणं. शोक करणं म्हणजे खंत करणं. शोक करणं म्हणजे गेलेल्या विषयी दुःख करीत राहणं. म्हणून गतम न शोचावे कृतम न मन्ये. म्हणून हे अर्जुना तू अशोचानन्व शोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाससे गतासुश्च नानुशोचन्ति पंडिताः. जो पंडित असतो तो शोक करीत नाही. म्हणून त्या अवस्थेपर्यंत माणसाने गेलं पाहिजे. शोक गेला पाहिजे. तुमच्या आमच्या जीवनात शोक जात नाही, दुःख जात नाही. जर दुःख होत असेल तर समजून घेत जावं आणखी परमार्थातली ही अवस्था प्राप्त झालेली नाही. म्हणून शोकनाश झाला पाहिजे. अर्जुनाच्या जीवनात शोकनाश झालेला नव्हता. त्यामुळे त्याला पुढे पुढे सरकावं लागलं. देव त्यांना सांगत गेले आणि सांगून 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 शेवटी त्यांनी सांगितलं नष्टो मोह स्मृतिर्लब्धा. भास माझा मोह निघून गेला, माझा शोकनाश झाला, मी आता आनंदाला प्राप्त होण्याकरता योग्य झालो. म्हणून शोकनाश नावाची कोणती अवस्था? 6व्या क्रमांकाची. आणि 7वी जी अवस्था आहे तिचं नाव आहे आनंदाव्याप्ती. आनंद. आता मी आपल्या अभंगाप्रमाणे आपल्या पुढे बोलत गेलो. या 6 अवस्था परिपूर्ण झाल्यानंतर 7वी अवस्था आनंदाव्याप्ती आहे. म्हणजे आनंदच आनंद.
आत आनंद, बाहेर आनंद, जिकडे तिकडे आनंदच आनंद. हा आनंद केव्हा होतो? आपलं चित्त अगदी एक रूपाने श्री गुरुच्या चरणावर स्थिर झाल्यानंतर आनंदाला कमतरता नाही. श्री एकनाथ महाराजांनी पहिल्या चरणात अवघे चित्रलोकी आनंदाची आत, अवघे चित्रलोकी आनंदाची आता, अवघे त्रिलोकी आनंदाची आता, अवघे त्रिलोकी आनंदाची आता. चरणी जगन्नाथा, जगन्नाथा चित्त ठेविले माय जगन्नाथ, बाबा जगन्नाथ माय जगन्नाथ, बाबा जगन्नाथ. हरी चरणी जगन्नाथ चित्त ठेले, चरणी जगन्नाथ चित्त ठेले माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ. अवघे चित्रलोक्य आनंदाची आता. आता म्हणजे केव्हा? तुमच्या लक्षात येऊन गेलं. चरणी जगन्नाथा चित्त ठेले. आपलं चित्त जगन्नाथाच्या चरणी स्थिर झालं म्हणजे 7व्या अवस्थेला आपलं चित्त गेलं आणि चित्त शांत झालं. त्यामुळे आता आनंदाला कमी राहिली नाही. जिकडं जावं तिकडं आनंदच आनंद, जिकडं पाहावं तिकडं आनंदच आनंद. श्री तुकोबरायचा अभंग आहे, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे. आपलं स्वरूप काय आहे? आनंद आहे. आनंदाचं आपल्याला भान का होत नाही? प्रतिबंधामुळे होत नाही. प्रतिबंध आपल्याला परमानंदात जाऊ देत नाही. त्याकरता सगळ्या प्रतिबंधाची निवृत्ती करावी आणि परमानंदामध्ये जाऊन पोहोचावं. विठ्ठल विठ्ठल कोणते कोणते प्रतिबंध आहे? भूतकाळाची प्रतिबंध, वर्तमान काळाची प्रतिबंध, भविष्य काळाचे प्रतिबंध. भूतकाळाचे प्रतिबंध म्हणजे श्रवण करायला बसला पण माघाल्या आठवणी यायला लागल्या. एक माणूस कीर्तन ऐकत होता, कीर्तनात विचार करीत होता, या महाराजाचं कुठेतरी आपण कीर्तन ऐकलं, कोणत्या गावात ऐकलं, कुठं ऐकलं, कुठं ऐकलं, असा कीर्तनात विचार करीत होता. कीर्तन झाल्यावर महाराजाकडे गेला, महाराजाचं दर्शन घेतलं आणि महाराजाला विचारलं, महाराज आमच्या भागात तुम्ही कोणत्या गावाला आलते? त्यांनी सांगितलं आलतो म्हणे इकडं भोकरवाडीला. हा बरोबर आहे महाराज म्हणे, मी साऱ्या कीर्तनात तोच विचार करीत होतो. तुमच्या लक्षात आलं ना? प्रतिबंध आहे म्हणजे ऐकायला बसला कीर्तन आणि विचार करीत होता महाराजाला कुठं पाहिलं. श्री तुकोबरायांनी भूतकाळाच्या प्रतिबंधाचं उदाहरण दिलंय. सुंदर उदाहरण आहे, तुमच्या परिचयाचं आहे. एक शेळ्या पाळणारा माणूस होता. बायको मेलेली होती, पोरस्वारांनी सोडलेला होता. 10-20 शेळ्या. त्या शेळ्यावरच त्याचं प्रेम. त्याच्यामध्ये एक बोकड्या होता, त्याचा लाडका. त्या बोकड्यावर तर जीवाच्या पलीकडं प्रेम. खूप प्रेम करायचा. काही हिरवं इकडं तिकडं दिसलं की बोकड्याला खाऊ घालायचा. कारण का? त्याचं प्रेम होतं, त्याचा जीव होता बोकड्यावर. कर्मधर्म संयोगाने रोग आला. त्या रोगाच्या झटपटीमध्ये त्याचा बोकड मेला आणि त्याचं खूप बोकड्यावर प्रेम असल्यामुळे त्याला रात्रंदिवस बोकड्याची आठवण येत होती. बोकड्याची आठवण झाला की रडू यायचं, ढसढस रडायचा. का? कारण बोकड्यावर काय होतं? त्याचं प्रेम, खूप प्रेम.
असा वाट्यावर इकडं तिकडं चार चौघ जर बसलेले असले आणि तो जर तिथं आला, पोरं म्हणायचे बसा, आणि त्याला बसवलं की मुद्दाम गप्पा काढायच्या. खरंच बोकड होता राव म्हणे, 10 खेड्यात नव्हता असा एवढा भारी बोकड. आणि अशा बोकड्याच्या गप्पा काढल्या की ते ढस रडायचं. आणि लोक तर लय भारी आहे, बरोबर खेटत बरं ते, कशी खेटते नाही सांगता येणार, पण बरोबर आठवण करायची की खरंच बोकड्या होता. बोकड्या म्हणजे बोकड्याच, असा बोकड्यात नव्हता आपल्याला. ते असं ढड्डस रडायचं, खंत करायचं, खूप त्याला दुःख व्हायचं. 4-8 दिवस निघून गेले तरी त्याचं रडणं काही थांबाना, इकडं तिकडं जीव लागाना. एक जणाला वाटलं याला कीर्तनाला घेऊन जावं, मग तरी याचं मन मोकळं होईल म्हणे. कीर्तनात आल्यावर याचं दुःख विसरण, आणि दुःख विसरण म्हणून त्याला कीर्तनात आणलं. तो कीर्तनात येऊन बसला आणि मग कीर्तन रंगात आलं. महाराज सुंदर सांगायचे, महाराजाला दाढी वगैरे होती, महाराज अशी बोटं करायचे, 4 वेद असं काही खुणा करून सांगायचे. आणि मग हा माणूस ढस रडायला लागला. महाराजाकडे पहू रडत होता. महाराजांनी विचार केला, सगळ्या महाराष्ट्रात हिंडलो पण एवढा भाविक माणूस आपल्याला कुठंच भेटला नाही. काही प्रेम आहे म्हणे याचं. कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, हृदय प्रगटे राम. महाराज त्याच्याकडे पाहून कीर्तन सांगत होते आणि ते मस्त असा डोळे पुसायचा, नाक मोडायचा, असं करायचा. महाराजाला खूप वाटलं, आनंद वाटला. कीर्तन झाल्यावर महाराजांनी मुद्दाम लोकांना सांगितलं, अरे त्या बाबाला बोलून आणा, काय प्रेम आहे म्हणे त्याचं देवावर. सगळ्या कीर्तनात रडत होता. कोणीतरी त्याला आणलं महाराजाकडं, त्यांनी दर्शन घेतलं, उभा राहिला आणि पुन्हा रडायला लागला. काय सांगावं म्हणे महाराज. महाराजांनी थाप टाकली पाठीवर, डोक्यावर. अरे ठीक आहे, अष्टसात्विक भाव जरा आवरून घे म्हणे, जरा एवढं दुःख झालं, एवढं सुख, असं आवर त्याला. तो म्हणायला लागला, काय सांगावं महाराज, तुमच्या दाढी सारखी दाढी होती ना. महाराज म्हटले, अरे बाबा जाऊ दे सोडून. म्हणले, तुम्ही 4 बोट करीत होते तसेच पाय होते ना, काय त्याचे शिंग होते ना. आता महाराज बोलायचे परमार्थातले आणि ते सांगत होतं बोकडाचं. दोघाला मिळत लागा ना. आणि लोक तर हसत होते नुसते, विठाला श्री तुकोबारायांनी त्याचं वर्णन केलं. भूतकाळातला प्रतिबंध. बसलंय कीर्तनात आणि ध्यान कोणाचं? बोकड्याचं ध्यान करीत होता. रडे स्पुंदे नाक मोडी, रडत होतं, स्पुंदत होतं, नाक मोडत होतं. लोकाला वाटत होतं देवावर प्रेम आहे, पण त्याचं बोकडावर प्रेम होतं. प्रेम खरे दिशे जना भिन्न अंतरी भावना, भिन्न अंतरी भावना, भिन्न अंतरी भावना. प्रेम खरे दिसे जना अंतरी भावना, खरे अंतरी भावना, खरे अंतरी भावना. प्रेम करे दिस जना अंतरी भावना, भिन्न अंतरी भावना, भिन्न अंतरी भावना. लोकाला वाटत होतं रडतोय चांगलं आहे, पण आतमधली भावना वेगळी होती. कशा करता रडत होतं? ऐकायला बसलंय कीर्तन पुराण पोथी, पण भावना वेगळ्या आहेत. कोणत्या काळातला प्रतिबंध? भूतकाळाचा. गल्ली आठवण झाली ना, बोकड्याची आठवण झाली, त्यामुळे श्रवणात लक्ष लागलं नाही. चला, वर्तमान काळातले 4 प्रतिबंध आहेत. किती? 4. पहिला प्रतिबंध आहे बुद्धिमान्य. दुसरा प्रतिबंध आहे विषयासक्ती. तिसरा प्रतिबंध आहे विपर्यास. चौथा प्रतिबंध आहे कुतर्क. श्रवणाला माणूस बसलेला आहे पण बुद्धी मंद आहे. महाराज काय सांगते समजतच नाही. मंद बुद्धी असेल तर श्रवण होत नाहीये. मंद बुद्धीच्या माणसाला ज्ञान होत नाही. म्हणून काही माणसाची बुद्धी एवढी जड राहते, त्याच्यापेक्षा दगड बरेत असं म्हणायची वेळ येते. त्याहून दगड बरे देवा. पण मंद बुद्धीच्या माणसाला ज्ञान होत नाही. विषयासक्तच्या माणसाला ज्ञान होत नाही.
श्रवण करायला बसलेला आहे, ऐकतो कीर्तन, पण बसल्या बसल्या मोबाईलवर पाहतो फोटो चित्र काहीतरी विचित्र आहे. असा जर विचित्र असेल आणि त्यांनी कितीही दिवस जरी श्रवण केलं तर विषयासक्तीमुळे ब्रह्मज्ञान होणार नाही, आनंदाला प्राप्त होणार नाही. तिसरा प्रतिबंध आहे कुतर्क. कुतर्क म्हणजे गुरुनी सांगितलेले वचनावर तर्कच करणार. गुरुनी सांगितलं जळी दगडा सहित वह्या तारेल्या देशाला ह्या. श्री तुकाराम महाराजांच्या वह्या दगड बांधलेले असताना सुद्धा पाण्यामध्ये 13 दिवस राहिल्या, भिजल्या नाही. पण हे बसल्या बसल्या लगेच डोक्यात याच्या डोक्यात आलं, अशा वह्या तरत्यानच कशा, असे कागद खराब होतीलच की नाही. हे काही आपल्याला पटत नाही. याचं नाव तर्क. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. काही लोक तर कशाचाही तर्क देतात. तर्काने देव भेटत नसतं हे देणार त्याला. तर्काने एखादी गोष्ट सिद्ध केल्यावानी वाटल, ती सिद्ध होणारही नाही, पण केल्यावानी वाटत. एक मुलगा काशीला शिकायला होता. अतिशय सुंदर त्याचा अभ्यास चालू होता. दिवाळीच्या सुट्टीत गावाकडे आला. आई वडिलांनी विचारलं, बाळा काय शिकला? म्हणले मी तर्कसंग्रह शिकतो. न्याय, वैशेषिक, तर्कसंग्रह, सांख्य, पूर्वमीमांसा, वेदांत हे सगळे ग्रंथ दर्शन आहेत. आम्ही याचा अभ्यास करतो, तर्कसंग्रहाचा अभ्यास करतो. बाप म्हणला, अरे मला काही कळत नाही, काय राहतं तर्कसंग्रह, तर्क काय राहतं? ते म्हणे तर्क केला की अनेक गोष्टी सिद्ध करता येतात. तर्काने ज्ञान येते. म्हणले आम्हाला काही दाखवणं सिद्ध करून. ते म्हटलं हे बघा दाखवतो. म्हटले दोघं बाप आणि तो नाश्ता करायला बसलेला होता. दोघांच्या पुढे एक एक लाडू फुलपात्रामध्ये म्हणा प्लेटमध्ये आला होता. दोघ जण तिथे 2 लाडू वाढलेले होते आईने. आणि मग ते म्हटलंय बाबा मी लगेच ह्या 2 लाडूचे 3 करून दाखवतो. म्हणले कसं काय करतो? फोडून करतो काय? म्हणले फोडून नाही करत. बघा म्हटले. लगेच त्यांनी 1 लाडू उचलला. म्हणले हे किती लाडू? म्हणले 1 लाडू. दुसरा उचलला. म्हणले हे किती? म्हणले 2. मग 2 आणि 1 किती झाले? हुशार पोरग होतं ना ते. तर्क हे उचलल्यावर हे 1, ह्यो 2, 2 आणि 1 झाले. म्हणले 3 झाले की नाही? 3 तर्काने. बापाने डोक्याला हात लावला. म्हणले लईच हुशार झालास रे तू. 2 लाडूचे 3 केले. आता एक काम करू म्हणे, 1 नंबरचा लाडू तो आहे माईला दे, 2 नंबरचा मी खातो आणि 3 नंबरचा तूच खाय म्हणे. तर्काने पोट भरून का? हे असे तार्किक लोक आहेत. त्याचा संग करीत जाऊ नये. तुकोबाराने सांगितलं, तार्किकाचा टाका संग पांडुरंग स्मरा हो. हे तार्किक लोक त्याचाही घोटाळा करतात आणि दुसऱ्याला घोटाळा करून फशी देत, परमार्थ करू देत. हे तार्किक लोक आहे. लय विचित्र तार्किक लोक. काय काढते सांगताच येणार. एक जण मला भेटला. म्हटले महाराज तुकाराम महाराजांनी वह्या पाण्यात बुडवलेल्या 13 दिवसांनी कोरड्या निघल्या, याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? म्हणे. म्हणलं माझं काहीच मत नाही बाबा, कोरड्यात निघल्या, माझं एवढंच मत आहे. ते म्हणले महाराज लोक तुमचे डोके चांगले चलत नाहीत, तुम्ही लय भोळे भाविक राहता. कोणी काही सांगितलं की त्याच्यावर विश्वास ठेवतात. तसं नाही म्हणे ते. म्हणले मग कसं आहे? त्यांनी त्याचा तर्क सांगितला. म्हणले जे कागद होते ना तुकाराम महाराजांनी अभंग लिहिलेले, ते संताजी महाराज जगनाडे तेली होते म्हणे. मग ते कागद घेऊन जायचे, ते त्यालाच बुडवायचे आणि नंतर हडकून वाळून ठेवायचे. आणि ते त्यालाच बुडलेले कागद असल्यामुळे पाण्याने त्याला काहीच झालं नाही, वॉटरप्रूफ. म्हणले वा वा वा, लय भारी तो तर्क आहे. म्हणलं आता तो तर्क हे तार्किक लोक काय करते काय सांगते हे सांगताच येणार नाही. हे माणसाची बुद्धी भ्रमिष्ट करून टाकतात आणि चांगल्या माणसाला सुद्धा परमार्थात राहू देत नाही. कोण? हे तार्किक लोक. म्हणून प्रतिबंध आहे ब्रह्मज्ञानाला, आत्मज्ञानाला तो प्रतिबंध आहे. चला त्यानंतरचा आणखी एक प्रतिबंध आहे, दुराग्रह, वेगळ्या पद्धतीने विपर्यास करून घेणं. विपर्यास गुरुजींनी
एक सांगावं आणि पोरांनी दुसरंच समजून घ्यावं. विठ्ठल 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 याचं नाव काय आहे? विपर्यास. गुरुजी व्याकरण शिकत होते. भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ, क्रियापद बदललं, काळ बदलतो. मुलांना समजून सांगितलं. गुरुजींनी वाक्य सांगितलं, रामने चोरी केली, करा म्हणे याचा भविष्य काळ. या वाक्याचा रामने चोरी केली, भविष्य काळाचं वाक्य तयार करा. एक पोरग जरा जास्त हुशार होतं. गुरुजींनी त्याला सांगितलं, तू कर म्हणे, सांग याचा भविष्यकाळ कसा होईल, क्रियापद कसं बदलावं लागेल, पद कशी बदलावी लागतील. रामने चोरी केली. तो म्हटला, मी सांगतो याचा भविष्यकाळ. म्हणले सांग. म्हटले, उद्या पोलीस येते त्याला पकडून नेते. आता यांनी कशाचा भविष्यकाळ केला? पोराचा केला का वाक्याचा केला? गुरुजींनी कशाचं सांगितलं? वाक्याचा. आणि यांनी पोलीस येते आणि त्याला पकडून नेते. रामने चोरी केली, पोलीस येते आणि त्याला घेऊन जाते. म्हणजे गुरुजीला सांगायचंय काय आणि समजून घेणाऱ्याला घ्यायचंय काय, हे जर योग्य नाही समजलं तर याचं नाव आहे विपर्यास. विठ्ठल असे अनेक लोक विपर्यास करतील बोलण्याचा, आणि त्या विपर्यापासून कलह तयार होतो, भांडणं तयार होतात, वादविवाद तयार होतात. महाराष्ट्रात गाजवतात काही काही लोकांचे वाक्य. विपर्यास त्याचा केला जातो. आपला विषय चाललाय ब्रह्मज्ञानाकरता, आत्मज्ञानाकरता हे सगळे प्रतिबंध आहे. त्यानंतर भविष्य काळाचा प्रतिबंध आहे. बसलाय श्रवण करायला, पण प्रतिबंध पुढचे विचार करतोय की आजचं झालं पण आता उद्याचं कसं होईल, परवाचं कसं होईल, पुढच्या वर्षी कसं होईल. भविष्य काळाचा विचार करीत राहणं हे सगळी प्रतिबंध आहेत. आणि हे सगळी प्रतिबंध आपल्याला आनंदापर्यंत पोहोचू देत नाही. याकरिता काय करावं? या सगळ्या प्रतिबंधाला दूर करावं आणि आपलं चित्त जगन्नाथाच्या चरणी स्थिर करावं. जगन्नाथ म्हणजे इथे श्री गुरु घ्यायचं बरं. आता या अभंगामध्ये जगन्नाथ म्हणजे श्री गुरु. श्री गुरुच्या ठिकाणी आपलं मन शांत करायचं आणि ते सांगतील ते मोठ्या प्रेमाने, श्रद्धेने ऐकायचं आणि ते सांगतील त्याप्रमाणे वागायचं. तसं वागलं, चित्त शांत केलं की आनंदाला कमतरताच नाही. असं नाथ महाराजाच्या जीवनामध्ये घडून गेलं. अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले. आता त्यांच्या चरणी चित्त ठेवण्याकरता सर्व आपले नाते त्यांच्याशी जोडले पाहिजे. सर्वस्वी गुरु जनार्दनच आपले आहेत. आपले गुरुच आपलं सर्वस्वी आहे. अभंगाच्या दुसऱ्या माया जगन्नाथ बाप जगन्नाथ, 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 अनाथाचा नाथ जनार्दन जनार्दन, माया जगन्नाथ बाप जगन्नाथ, माया जगन्नाथ बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ, अनाथ
मनाच्या ठिकाणी स्थिर करणं हा अभ्यास करीत राहिलं पाहिजे. विठोबा रखुमाई 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 जय जय 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई तुकाराम पंढरीनाथ भगवान की माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ जनार्दन. श्रीनाथ महाराज म्हणतात माझे जनार्दन स्वामी, त्यांच्या चरणावर मी चित्त ठेवलं, चित्त स्थिर झालं. आता चित्त स्थिर होण्याकरता मी अगोदर बोलून गेलो, अज्ञान आवरण, विक्षेप, परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान, शोकनाश आणि आनंद व्याप्ती, ही 7वी अवस्था आपल्याला प्राप्त झाली पाहिजे. आणि ही अवस्था प्राप्त होण्याकरता एकच ध्यास केला पाहिजे की गुरुच परब्रह्म रूप आहेत आणि परब्रह्म रूप असणारे श्री गुरु हेच माझी माय आहे, हीच माझे बाप आहे, हेच माझे सोयरे आहेत, हेच माझे सज्जन आहे, जे काही आहे ते माझे श्री गुरु आहे. असा एकच ध्यास जर लावला तर आपलं चित्त तिथे शांत होतं, स्थिर होतं. या दृष्टीने नाथ महाराजांनी सर्व नातं श्री गुरुशी जोडलं. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ जनार्दन. अनाथ, नाथ म्हणजे श्रीमंत, अनाथ म्हणजे गरीब, असं आपण नेहमी म्हणत राहतो. अनाथाकरता विद्यालय काढल्या जातात, अनाथाकरता भोजन व्यवस्था केल्या जाते, अनाथ मुलांकरता शाळा काढल्या जातात. म्हणून अनाथ, त्यांना आपण अनाथ म्हणतो. ज्यांना नाथ नाही ते कोण? अनाथ. आता नाथ कोण? नाथ म्हणजे देव. ज्यांना ज्यांना नाथा संबंधाने काही समजत नाही, नाथाचं ज्ञान नाही, मालकाचं ज्ञान नाही, मालकाकडे जे जात नाहीत, मालकाला जे ओळखीत नाहीत, ते सगळेच कोण आहेत मग आता? अनाथ. हे ध्यानात घ्या, अनाथ. सगळेच अज्ञानी अनाथ, तेच अनाथ आहेत बरं का. इथे अनाथ असा शब्द घ्यायचा नाही. लौकिक दृष्टीने अन्न वस्त्र निवारा नाही असे अनाथ इथे घ्यायचे नाही. कारण ते अनाथ जे असतात, अन्न वस्त्र निवारा त्यांना कोणी दिला की ते देणारे त्याचे नाथ होतात आणि हे भोगणारे अनाथ म्हणूनच पुढे करीत राहतात. पण इथे आपल्याला अनाथ कोण घ्यायचा? ज्याला नाथाची ओळख नाही. नाथ म्हणजे कोण? जगाचा मालक, श्रीमंत, त्याला काहीच कमी नाही. असे असणारे श्री गुरु जनार्दन स्वामी आणि भगवान जगन्नाथ परमात्मा. परमात्मा आणि जनार्दन स्वामी जर आपण दोन समजले तर जगाला 2 नाथ होतील, 2 मालक होतील. जगाला 2 मालक आहे का एकच मालक आहे? एक वाक्य बऱ्याच लोकांच्या पाठ आहे, ध्यानात आलं असेल तुमच्या. आता मी नाही म्हणत,
विठ्ठल म्हणून सगळ्याचा नाथ एकच आहे. मग जगामध्ये देव एकच आहे का अनेक आहे? देव एक आहे. एको देव सर्वभूतेषु मूढः सर्वांतर्यामी प्रकाशात्मा साक्षी केवल चेतः निर्गुण असा परमात्मा एक आहे. मी गमतीने विचारित असतो, हिंदूचा देव एक आहे का अनेक आहे? बरेच लोकांना उत्तर देता येतं, काहीला देता येत नाही. काही म्हणतात एक आहे, काही म्हणतात अनेक देव आहे. पण एक ध्यानात ठेवावं, हिंदूचा देव एकच आहे, मुसलमानाचा देव एक आहे, यहुदीचा देव एक आहे, जैनाचा देव एक आहे, फारशी लोकांचा देव एकच आहे. सगळ्याचे देव एक एक आहे का सगळ्याचा मिळून एकच आहे? सगळ्याचा मिळून हे बी कोड काही लोकांना सुटत नाही. त्याच्यामुळे वादविवाद होत राहतात, भांडण तंड होत राहतात, धर्मयुद्ध होत राहतात. पण लक्षात घेऊन चला, सर्व जगाचा देव एकच आहे. एक हरी जीव शिव समा. पण हिंदू लोकांचा एक देव म्हणण्याची हिंमत होत नाही. का होत नाही? कारण त्याला तसे अनेक देवाचे अनुभव येत राहतात. उदाहरण म्हणून जर लक्षात घेतलं, एका महाराजांनी कीर्तनात सांगितलं देव एकच आहे. पुढे पोळ्याचा सण आला, दोघं नवरा बायको विचार करायला लागले. मग बायकोनी सांगितलं आपल्याला 10 नारळ घेऊन या बाजारातून. नवऱ्याने सांगितलं, बाबांनी सांगितलं देव एकच आहे. वाद सुरू झाला. बायकोनी सांगितलं 10 नारळ आणा, तो म्हटला नाही देव एकच आहे. बायको म्हणली कीर्तनातलं तिकडच सोडून द्या, पण हे 10 देवाला 10 नारळ घेऊनच या. असा त्यांचा वाद झाला. पण हो पठ्ठ्या जरा निबर होता, यांनी एकच नारळ आणलं आणि एकच नारळ एका देवाला फोडलं. 2-3 दिवस निघून गेले आणि 3 दिवसांनी लेकराला बेंड उठायला लागलं. आणि मग त्या बाईनी सकून पाहिलं, हिरीवरच्या देवाचंच निघालं. आणि मग ती बाई म्हणली तुम्ही नारळच नाही फोडलं, त्याच्यामुळे देवानी धरलं. एक देव आहे का अनेक देव आहे? वेळ काही लागणार नाही चांगला. देव हिंदू धर्मात अनेक देव आहेत. देव एकच आहे. अधिष्ठान परमात्मा एकच आहे. अनेक देव देवता हिंदू धर्मामध्ये आहेत. पण अनेक देव देवतेच्या त्याची लीला अशी आहे बरं का त्या देवाची. जे लोक त्याला मानितच नाही ते देव त्याला धरीतच नाही. जे लोक ब्रह्मज्ञानी होतात म्हणजे खऱ्या देवाला मानतात त्या लोकांना इथे देव धरीतच नाही. मग ते देव धरतेत कोणाला? जे लोक त्या देवाला धरतेत ते देव सुद्धा त्या लोकांनाच धरतेत. असं त्याच जमत होते कोणाचं. जे धरतेत त्याला ते धरतेत म्हणून धरीत नाही असं नाही. धरीत नाही. काही लोक म्हणतात हे देव देवता धरीतच नाही. काही लोक या मताचे आहे. काही म्हणतात नाही धरतेत. पण मी तुम्हाला जे बोलतो साधू संतांच्या वचनाप्रमाणे बोलतो. कारण तुकोबार आहेत ना पूर्ण ज्ञानी आहेत. त्यांना शास्त्र माहित आहे, वेद माहित आहे, देव देवता माहित आहे. आणि त्यांना माहित असल्यामुळे त्यांनी आम्हाला हे सांगितलं की शेंदरी हिंदरी दैवते कोणती पूजी भूते खेते. आपल्या पोटा शिरडते कोणती पूजी भूते खेते. हे भूत खेत कोण पूजतं त्याला? ते शेंद्री हिंद्री दैवत आहेत. पण त्यांची एक आयडिया आहे, आपल्या पोटा जी रडते. त्यांना भुका लागतात त्या देवदेवतेला, त्यांच्या पोटा करतात ते रडतात आणि मग लोकांना मागतात. आपल्या पोटा जी रडते आणि मागती शिते अवदान. आपल्या इच्छे अनिका पिढी काय ती देईल बराडी. कळो ही आली तयाची जोडी अल्प रोकडी बुद्धी अधेरा. त्या देवाची बुद्धी अल्प आहे, ते रोकडे आहेत, ते लहान देव आहेत. ते पोटा करता रडतेत आणि लोकाला मागतेत. म्हणजे ते काही देव आहेत का? तुकाराम महाराजांनी सांगितलं अरे ते जीव आहेत. जीव दशेतली ती एक ताकद आहे. थोडी शक्ती त्यांच्याकडे आहे. त्या शक्तीच्या जोरावर ते काही कामं करताना दिसतात. म्हणून त्या देवाला मानावं न मानावं एक लक्षात घेऊन चला. ज्याची मुख्य मालकाशी परिचय आहे त्याला इतर देव काही करीत नाही.
लक्षात घ्या तुम्ही. शाळेमध्ये असताना लहानपणी एकत्रित शिक्षण घेत असताना, मॅट्रिक कॉलेज शिक्षण घेत असताना मुलं बरोबर राहतात, पण नंतर पुढे पुढे अनेक जण अनेक विभागात जातात. कोणी नोकरीला लागतं, कोणी शेतीत जातं, कोणी मंत्री पुढाऱ्यात जातं, मग मंत्री होतं. एक जणाचा मित्र मुख्यमंत्री झाला. हा खेड्यात राहत होता आणि त्याचा मित्र मुख्यमंत्री झाला. कॉलेजला असताना तिचे जवळचा संबंध. मुख्यमंत्री झाल्यावर फोन सुरू झाले, काय चाललं काही नाही, कारण मित्र तेवढा जवळचा होता तो. आणि म्हणून फोन व्हायला लागले. आणि या खेड्यात राहणाऱ्या मित्राने 2-5 एकर जमीन खरेदी केली. आणि जमीन खरेदी केल्यानंतर त्याला त्याच्या नावावर 7-12 करणं, त्याची ती प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेण्याकरता फारशी प्रतिबंधन अडचणी आल्या नाहीत. का आल्या नाही? कारण त्याचा मित्र कोण होता आणि कोणाला माहित होत? तलाट्याला. अधिकारी लोकांना माहित होत याचा मित्र कोण आहे, मुख्यमंत्री आहे. हे लोक असे काही अडचणीत आणतील का हो त्याला? कुठली अडचण येणार नाही. त्याचे काम भरा लवकर आणि व्यवस्थित होऊन जातील. का होऊन जातील? कारण परिचय कोणासंग आहे? मुख्यमंत्र्यासंग आहे. तसं एवढं सोपं गणित आहे. आपला परिचय पांडुरंगाशी करून घ्या, तुम्हाला बाकीचे देव काहीच करणार नाही. आपला पांडुरंगाशी परिचय नसल्यामुळं आपल्याला लहान लहान देव अडचणीत आणतात. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये शुद्ध परमार्थ करावा. शुद्ध परमार्थ करण्याकरता ओरिजिनल देवाची भेट आपल्याला झाली पाहिजे. म्हणून आपल्या जीवनामध्ये अशा पद्धतीचा विषय प्राप्त झाला पाहिजे. आणि असा देव जो आहे ते जनार्दन स्वामी एकच आहेत. अर्थात लक्षात घ्या, जनार्दन स्वामी वेगळे आणि देव वेगळा असा अर्थ घ्यायचा नाही. जनार्दन स्वामी म्हणजे ब्रह्मरूप आहेत आणि ब्रह्म एकच जगामध्ये आहे आणि ते एकपणाने आहे आणि तेच जगामध्ये नटलेलं आहे. अभंगाच्या एका जनार्दनी एकपण उभा, 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 जनार्दनी एकपण उभा. चैतन्याची शोभा शोभात, चैतन्याची शोभा शोभातैसे माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ. चैतन्याची शोभा शोभातैसे, चैतन्याची शोभा शोभातैसे माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ. नाथ जनार्दन जनार्दन ए
अनंताचा नाथ चैतन्याची शोभा शोभतसे परमात्मा एक आहे. श्री गुरु आणि परमात्म्यात भेद नाही, ते एकपणानेच नटलेले आहेत आणि हे सर्व जगतातील प्रपंच म्हणजे त्याची शोभा आहे. पाहता समचरणाची शोभा विठ्ठल लावे रे पिशे जिकडे पहावे तिकडे दिशे. अतिशय सुंदर पवित्र वातावरणामध्ये रुक्मिणी पांडुरंगाचं मंदिर अतिशय सुंदर आता जीर्णोद्धार झाला, स्वच्छ आणि निर्मळ मंदिर झालं, रंगरंगोटीने सजलं. अतिशय सुंदर पवित्र वातावरणामध्ये बऱ्याच वर्षानंतर भव्य दिव्य स्वरूपामध्ये सप्ताह करण्याचं गावकरी मंडळीने आयोजन केलं. तरुण मंडळीने मनावर धरलं आणि सगळ्या गावकऱ्यांनी चांगला प्रतिसाद देऊन भव्य दिव्य स्वरूपामध्ये उत्सव चालू आहे. सुंदर गायनाचारी आहेत, मृदंगाचारी आहेत, आपण सगळे बहुश्रुत श्रोतृवर्ग आहे. सर्वांच्या उपस्थितीमध्ये भगवंताच्या चरणी सेवा समर्पित करतो. माझ्या बोलण्याला पूर्ण विराम देतो. किंबहुना सर्वसुखी पूर्ण भुवो नीतिः लोके भजी जो आदिपुरुखे अखंडित ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली.